औरत तेरी यही कहाणी. कहाणी एकच प्रत्येक बाईची. रोज सकाळी उठणार, मुलांसाठी नवऱ्यासाठी टिफिन बनवणार. जोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार. आणि हे करता करता सुद्धा आपल्याला मिळणार काय? तर फक्त तू घरात काय करते, दिवसभर काय करते, हा एक प्रश्न. आणि तोही प्रत्येक जणाकडून. काय करतो आपण दिवसभर घरात? काय असतं काम बायकांना? तेच रोजची भांडी, तेच रोजचे कपडे, तोच रोजचा स्वयंपाक, तेच सगळं साफसफाई, तेच आवरणं, बेडशीट आथरणं, कपडे वाळवणं, घड्या घालणं, प्रेस करणं, सगळ्या घराची साफसफाई करणं. काय कामं आहेत आपल्याला घरामध्ये? आहेत का काही दुसरी कामं? वाटतंय तुम्हाला की आपण खरंच काम करतोय? ही रोजची कामं आहेत. ह्या कामांकडे कुणाचंही लक्ष जाणार नाही आहे. आणि कोणाचं लक्ष जावं असं आपण काही वेगळं करत पण नाही. काय वेगळं करतो आपण? काय करतोय रोज आपण? तेच घर आहे ना, तेच घर आवरतोय आपण वर्षानुवर्ष. तेच भांडे घासतोय, तेच भांडी रोज लावतोय, तेच भांडे धुतोय, तेच चालू आहे आपल्या आयुष्यात. मग कोण कसं आपल्याकडे लक्ष देणार आहे? आणि कोणाला कसं कळणार आहे आपण काय करतोय घरात? रोज उठणारी बाई उशिरा उठली की घरातली कामं रखडतात, पण तरीही ते कोणाला दिसत नाही. कारण रखडलेलं कामसुद्धा आपल्याला पूर्ण करायचं आहे. ती कामं आपल्याला दिसत आहेत की माझं आज हे राहिलं आहे किंवा माझं आज ते काम राहिलं आहे. ही कामं फक्त आपल्याला दिसतात, कारण ती कामं आपण रोज करतो आणि त्यामुळे आपलं घर स्वच्छ राहतं. हे दुसरं कोणाला कळणार नाही. आणि ज्या दिवशी आपण घर आवरणं सोडलं ना, तर त्या दिवशी फक्त आपल्याला ऐकायला एवढंच भेटणार की काय आज आवरलं गेलं नाही, झाडूच मारला नाही, पुसलंच नाही, काय काम असतं तुला घरामध्ये? एवढं तर करू शकते ना? तर हो, मी रोज करू शकते आणि मी रोज करते. पण ज्यावेळेस करते ना, तर त्यावेळेस ती कामं कोणालाही दिसत नाहीत. आणि ते आम्हाला अपेक्षाही नसते. आता तर अपेक्षा करणंही आपण सोडून दिलेलं आहे. अशा स्टेजवर आल्यानंतर ना खूप महिलांनी त्या अपेक्षाही सोडून दिल्या आहेत की कोणीतरी आपलं कौतुक करावं, आपल्याला असं एकदम हां खूप छान घर आवरलं आहे बरं का, खूप छान राहतेच बरं का, असं काहीतरी म्हणावं. कारण आता सवय झाली आहे, कितीही काम केलं ना तरी कोणी कौतुक करणार नाही या गोष्टीची. आम्हाला कौतुकाची सवय नाही झाली आहे, आम्हाला कौतुक न ऐकण्याची सवय झाली आहे. आणि त्यासाठी सगळे जे आहेत ना की जे म्हणतात की घरात बाईला काय काम असतं, अशांना सगळ्यांना धन्यवाद. कारण बायकांना घरात काहीही काम नसतं. आणि जर बायकांना घरात काही काम नसतं ना, तर 1-2 दिवस फक्त तुम्ही घर सांभाळून पहा आणि आराम करा की बाबा बायकांना तर घरात काहीच काम नाही आहे. ठीक आहे, आपण बायकांची कामं करू आणि थोडासा आराम करू. पहा, मिळतोय का आराम? होतोय का आराम? हे एकदा नक्की ट्राय करून पहा. जे म्हणतात ना की बायकांना घरात काहीच काम नाही, त्यांनी तर नक्की ट्राय करून पहा. आणि त्यातली A to Z कामं करा. जे बाई आहे ना, जी बाई रोज जे कामं करते ना ते रोज करा तुम्ही. उठल्याबरोबर मुलांना टिफिन देणं, नवऱ्याचा जो असेल टिफिन बनवणं. सकाळी उठून पहिल्यांदा आम्हाला किचनमध्ये जावं लागतं. किचन आधी. आणि झोपेच्या आधीसुद्धा आम्ही किचनमध्येच असतो. आम्ही नेहमी किचनमध्ये असतो. पण हे कुणालाही दिसणार नाही. कारण जेवायला तुम्हाला आयतं मिळतं, भांडे आम्ही करून घेतो, आवरावर आम्ही करतो, सगळं आम्ही गृहिणी करतो. पण तरी आम्ही घरात काय करतो हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. का बरं हा प्रश्न पडत असेल? कारण तुम्ही कधी ते अनुभवलंच नसतं ना, ते तुम्ही अनुभवलेलंच नाही आहे की आम्ही घरात करतो काय. सगळं ज्यावेळेस आपल्याला आयतं मिळतं ना, तर त्यावेळेस हा प्रश्न पडणं साहजिकच आहे.
त्याच्यामुळे आम्हाला आता ह्या प्रश्नाची आणि उत्तर न देण्याची सवय आम्हाला झालेली आहे. बरं ठीक आहे, आता हा विषय इतकाच. आता मी तुम्हाला सांगते चमचमीत अशी पडवळ भाजी. आता पहा, पडवळ मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली होती. तिचे 4 तुकडे करा किंवा 2 तुकडे करा आणि पहा या मस्त अशी ना ती तेलामध्ये परतून घ्यायची आहे. पहिले मीठ वगैरे टाकायचं आहे आणि 3-4 मिनटं पडवळ अशी सोप्या प्रकारे परतून घ्यायची आहे. आणि परतवताना त्याच्यावर मीठ टाकायचं आहे आणि लसूण, मिरची आणि अद्रक असं वाटण तयार करायचं आहे. ज्यावेळेस पडवळ आपली तेलामध्ये फ्राय झाली, पडवळ बाहेर काढायची आहे आणि मग कढाईमध्ये ना आपल्याला जिरं, राई असं टाकून फ्राय करून आपल्याला टाकायची आहे आलं, लसूण, मिरचीची पेस्ट. ही पेस्ट टाकून फ्राय करा आणि मग याच्यामध्ये टाकायची आपल्याला पडवळ जे आपण परतून ठेवलेली आहेत. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे हळद, थोडासा नावाला लाल मसाला, अगदी किंचित, टाकला नाही तरीही चालेल, आणि टाकायची धनिया पावडर. आणि मसाले मिक्स केलेत ना आपण, मग त्याप्रमाणे थोडंसं किंचितचं आपण याच्यावर मीठ टाकून देणार आहे. आता आपल्याला तेवढा अंदाजा असतोच नाही का. आणि मग तेवढं मीठ वगैरे परतून झाल्यानंतर आहे ना काय करायचं, ज्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट तयार केली मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते ह्या भाजीमध्ये ॲड करायचं. आपल्याला ॲड केल्यानंतर 3-4 मिनटं ही वाफेवर होऊ द्यायची. किती मस्त अशी पडवळची भाजी तयार झाली पहा. इतकी टेस्टी लागते ना, इतकी साधी आणि सोपी पडवळ तुम्ही कधीच खाल्ली नसेल. शक्यच नाही तुम्ही ही रेसिपी खाल्ली आहे. आणि जर आहे तुम्ही खाल्ली आहे, तुम्ही टेस्ट केली आहे किंवा तुम्ही स्वतः बनवता, तर तुम्ही एक कमेंट करून नक्की मला सांगा. पण ही पडवळची भाजी ना खूप साधी आणि तितकीच टेस्टी आहे. त्याच्यामुळे ह्या भाजीला काहीच तोड नाही. म्हणजे काय ग्रेव्हीची भाजी करणार, ही इतकी साधी आणि सिंपल ही इतकी टेस्टी लागते. पण तरीही तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली ना तरी सांगा, नाही आवडली तरीही सांगा की बाबा आम्हाला नाही आवडली. तर करताय ना मैत्रिणी, एकदा नक्की ट्राय करा. छोटी पडवळ आहे ना तीच आणा. मोठी पडवळची रेसिपी मी लवकरच घेऊन येईल आणि तीही इतक्याच साध्या आणि सोप्या पद्धतीने. तोपर्यंत बाय बाय.